इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये बाळांनो आपण असहकार चळवळ म्हणजे काय आणि असहकार चळवळीत कोणकोणत्या गोष्टी झाल्या त्याचा अभ्यास करूया. बघा, असहकार चळवळ म्हणजे शाळेमध्ये शिक्षक 10 वेळा म्हणतायत, की बाळांनो शांत बसा, शांत बसा आणि तुम्ही आवाज करतच आहात. म्हणजे शिक्षकाला सहकार्य नाही करत आहात. ओके, आणि हेच एक प्रकारचं असहकार आहे. ब्रिटिशांच्या काळात काय झालं? ज्यावेळेस ब्रिटिश आपल्यावर जुलूम जबरदस्ती करत होते, तेव्हा एक असं आंदोलन गांधीजींनी सुरू केलं, ज्यामध्ये आपण ब्रिटिशांच्या गोष्टी फॉलोच करत नव्हतो. आणि त्याच आंदोलनाला आपण काय म्हटलं? नॉन कॉपरेशन मुव्हमेंट म्हणजेच असहकार चळवळ. बघा, इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड काय म्हणून ओळखला जातो? गांधी युग. कारण 1920 पर्यंत काय होतं? टिळकांचं युग होतं, टिळक युग होतं. टिळकांचं 1920 मध्ये निधन झालं आणि 20 ते 47 दरम्यानचा जो काळ आहे याला गांधी युग या नावानं ओळखलं जातं. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्र कोणाच्या हाती आली? महात्मा गांधीजींच्या हाती आली. गांधीजींनी कोणकोणती तत्वांचा वापर केलाय बाळांनो? सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राचा आधार आणि त्या दृष्टिकोनातून महत्वाची दिशा दिलेली आहे. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला इथूनच खरी सुरुवात झाली. आता गांधीजी भारतात पहिलेपासून होते का? नाही. गांधीजी शिक्षणासाठी, लॉ करायसाठी, ते शिक्षण घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते. आता जेव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते त्यावेळेस काय परिस्थिती होती? गांधीजी दक्षिण आफ्रिकेत काय काम केलं त्यांनी? महात्मा गांधी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त आफ्रिकेला गेले होते. त्या ठिकाणी एक वसाहत होती इंग्लंडची, म्हणजे तिथं पण ब्रिटिश लोक होते. तिथं उद्योग, व्यापार आणि अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते आणि तिथं हिंदी लोकांना गुन्हेगारासारखं वागवलं जात होतं. जे काही हिंदी लोक होते, म्हणजे आपले भारतीय लोक होते, त्यांना गुन्हेगार आहेत, म्हणजे काळे लोक आहेत असं काहीतरी म्हणत होते, ब्लॅक पीपल्स वगैरे. आणि त्यांच्या जागोजागी अपमान केला जात होता. 1906 मध्ये शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णियांना ओळखपत्र बाळगणं सक्तीचं केलं होतं. म्हणजे तुम्ही जर सावळे असाल, तुम्ही जर कृष्णवर्णी असाल, तर तुमच्याकडे एक आयडेंटिटी कार्ड असलं पाहिजे, की तुम्ही कोणत्याही अशा ठिकाणी जाणार नाही ज्या ठिकाणी गोरे लोक जातील. अशा प्रकारचं रेसिझम, अशा प्रकारचा वर्ण भेदभाव त्यावेळेस झाला. त्याचबरोबर 1906 मध्ये हे गोष्ट झाली. त्यांच्या स्वातंत्र्यानंतर बंधनं घातली होती आणि या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने लोकांना न्याय मिळवून दिला होता. ओके, लोकांना कसा न्याय मिळवून दिला गांधीजींनी? सत्याग्रहाच्या मार्गाने न्याय मिळवून दिला. आता गांधीजींचं भारतामध्ये आगमन कधी झालं? ओके, गांधीजींचं भारतामध्ये आगमन झालं 9 जानेवारी 1915 मध्ये. ओके, 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये परतले. दक्षिण आफ्रिकेमधून गांधीजी 9 जानेवारीला आपल्या भारतामध्ये आले. ही तारीख लक्षात ठेवा. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला होता. ओके, गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार गांधीजींनी जो आहे संपूर्ण देशभर दौरा केला. सामान्य लोकांचं दुःख, दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले. त्यांनी राष्ट्रसेवेचं व्रत जे आहे स्वतःच्या हातात घेतलं. अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात गांधीजी राहू लागले आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी एक सत्याग्रहाचं जे काम आहे ते गांधीजींनी तिथूनच सुरू केलं होतं. आता सत्याग्रहाचं तत्वज्ञान काय होतं यावरती बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये स्कॉलरशिप, नवोदय आणि NSS मध्ये क्वेश्चन येतात. तर बघा, गांधीजींनी सत्याग्रहाचं नवतंत्र लोक चळवळीत आणलं होतं आणि सत्याग्रह म्हणजे सत्याचा आणि न्यायाचा आग्रह धरणे. अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमानं, शांततेनं, अहिंसेच्या मार्गाने सत्य न्याय त्याची जाणीव करून देणे आणि त्याचं मतपरिवर्तन करणे. आणि सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीनं हिंसा, असत्य याचा वापर करता कामा नये. म्हणजे हिंसेचा किंवा असत्य, खोटं बोलण्याचा वापर केला नाही पाहिजे, अशी गांधीजींची काय होती? शिकवण होती. पुढं भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशामध्ये जनतेनं अन्यायाचा काय केला? प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. अमेरिकेमध्ये कृष्णवर्णियांच्या हक्कासाठी झगडणारे मार्टिन लुथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाचा मार्गाचा जो आहे तो प्रभाव पडला होता. तर गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर पहिलं आंदोलन कोणतं केलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत.
बघा, चंपारण नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी गांधीजींनी पहिला सत्याग्रह केला. बिहारच्या चंपारण भागामध्ये ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवरती नीळ पिकवण्याची सक्ती केली जात होती की तुम्ही निळीचीच शेती करा. आणि ही जी नीळ आहे ही मळेवाल्यांना विकायची सक्ती असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत होतं. याच्यामध्ये खूप जास्त इकॉनॉमिक लॉस होता. गांधीजी 1917 मध्ये चंपारण्यामध्ये गेले. गांधीजींनी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केलं. गांधीजींचा भारतातील हा पहिला लढा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांना जो आहे तो न्याय मिळाला. गांधीजी 1917 मध्ये कोणतं आंदोलन करतात? बिहारमधील चंपारण येथे निळीच्या सक्तीवरती जे काही शेतकऱ्यांवर निळी पिकवण्याची सक्ती केली होती त्याच्या विरोधामध्ये इथं सत्याग्रह करतात आणि चंपारणला होतो म्हणून त्याला चंपारण सत्याग्रह म्हणतात. त्यानंतर खेडा नावाचा जो सत्याग्रह आहे, हा खेडा सत्याग्रह, खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ जो पडला होता, पिकाची स्थिती वाईट होती, तरी सरकार यांना शेतसारा म्हणजे टॅक्स मागत होतं की तुम्ही टॅक्स भरा. ठीक आहे. आणि गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्यांनी 1918 मध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली, म्हणजे टॅक्स दिलाच नाही. आणि ही चळवळ पण गांधीजींच्या नेतृत्वामध्ये काय झाली? सक्सेसफुल झाली. तर बघा, गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले तर त्यांनी काय खाल्ला? त्यांनी केक खाल्ला. ओके, असं लक्षात ठेवा. म्हणजे गांधीजी 1917 मध्ये चंपारण करतात, 1917 मध्ये चंपारण, अहमदाबाद 1918 मध्ये, आणि खेडा पण कधी आहे? 1918 मध्ये. तर 17, 18, 18 असं लक्षात ठेवा. आणि केक लक्षात ठेवा. केक मधला सी चंपारणसाठी आहे, ए जो आहे अहमदाबादसाठी आहे, आणि केई जो आहे तो खेडासाठी. ओके. त्यानंतर अहमदाबादचा लढा. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये महागाई वाढली होती आणि गिरणी मालकांनी या गोष्टीला नकार दिला. जे गिरणी कारखाने होते तिथं लोक जे काम करत होते, महागाई वाढली होती, पगार वाढवायचा होता यांचा, तर त्याच्यासाठी कामगारांनी संप आणि उपोषण तिथं केली होती. गांधीजींनी पण उपोषणाला बसले आणि शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली आणि कामगारांना जी काही वेतन वाढ पाहिजे होती, जी काही सॅलरी वाढवून पाहिजे होती, ती त्यांना देण्यात आली. आता मॅटर थोडं गरम होणार आहे. म्हणजे एक असा कायदा आला होता ज्याला रोलट कायदा म्हणतात, आणि ज्या कायद्याच्या नुसार पहिल्या महायुद्धामध्ये भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली. युद्ध समाप्तीनंतर भारताच्या हिताचे काही निर्णय घेतले जातील असं सांगितलं होतं, पण जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असंही वाटत होतं भारतीयांना. पण ब्रिटिश शासनाविरुद्ध जो काय आहे राजकीय लोकांचा असंतोष वाढला, कारण पहिल्या महायुद्धानंतर किमती वाढल्या, कर वाढले, आर्थिक राजकीय कारण पण नवीन तयार झाले, आणि ब्रिटिश शासनानं हा जो असंतोष आहे हा दडपण्यासाठी एक सिडनी रॉलट नावाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. 17 मार्च 19 मध्ये भारतीय सभासदांना याला विरोध केला, कारण हा जो रोलट कायदा होता याच्यामध्ये काय होतं की या कायद्यानं कोणत्याही भारताला विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार देण्यात आला होता, आणि या कायद्यानं दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई आली. भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा, तुम्हाला विचारू शकतात कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखलं जातं, तर रौलट कायदा जो आहे त्याला आपण काय म्हणतो? काळा कायदा म्हणतो. 6 एप्रिल 19 ला रौलट कायद्याचा विरोध करण्यासाठी हडताल झाल्या. अशाच प्रकारची एक हडताल रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी झाली होती पंजाब मधील अमृतसर हे जे शहर आहे, इथे एक महत्वाचं ठिकाण आहे जालियनवाला बाग. त्या जालियनवाला बाग मध्ये सर्व लोक शांततेमध्ये आंदोलन करत होते. गांधीजींना त्यावेळेस पंजाब प्रांतात मनाई होती. जनरल डायरनं अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला होता की कोणती सभा अमृतसरमध्ये होणार नाही. पण रौलट कायद्यानुसार अमृतसरमध्ये हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या नेत्यांना अटक झाली. तर या निषेधार्थ 13 एप्रिल 19 ला अमृतसरचा जो जालियनवाला बाग आहे, बैसाखी सणाच्या निमित्तानं सर्व लोक शांततेत आले होते. त्यावेळेस जनरल डायर या लष्करी गाड्या घेऊन आला, त्याच्यात हजारो सैनिक त्यांना आणले, आणि त्यामध्ये जालियनवाला बाग मैदानाला एकाच बाजूने असलेला जो काही अरुंद रस्ता होता तो अडवला गेला. निशस्त्र निरपराध जे काही लोक तिथं बसले होते, छोटे छोटे बाळ पण होते, त्यांच्यावर बंदुकीच्या 1600 फेरी झाडल्या, बेछूट गोळीबार केला, आणि या हत्याकांडामध्ये सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले, असंख्य लोक जखमी झाले, आणि गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारली आणि उपचार होऊ शकले नाही, आणि जखमी लोकही वारले. त्याच्यामध्ये संपूर्ण पंजाबमध्ये लष्करी कायदा लागू करून शासनानं काही लोकांना तुरुंगामध्ये दाबलं आणि डांबलं,
आणि या हत्याकांडामध्ये पंजाबचा जो गव्हर्नर होता मायकल ऑडवायर हा जबाबदार होता. देशभरात याच्यासाठी निषेध करण्यात आले. हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं हा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. तर त्यांनी त्यांना जे ब्रिटिश सरकारनं सर नावाचा किताब दिला होता तो त्यांनी त्याचा वापस करून दिला, त्याग केला त्याचा. चौकशी मागणी याची भारतीयांनी केली आणि त्यासाठी हंटर कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती. हाही क्वेश्चन येऊ शकतो की हंटर कमिशनची नियुक्ती कशासाठी करण्यात आली होती. तर तुम्ही लक्षात ठेवा की जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी. त्यानंतरचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे खिलाफत चळवळ. तुर्कस्तानचा सुलतान होता मुस्लिमांचा, त्याला खलिफा म्हटलं जात होतं आणि पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधात होता आणि दुसऱ्या याच्यामध्ये युद्धामध्ये या युद्धामध्ये भारतीय मुस्लिमांचं सहकार्य मिळवण्यासाठी खलिफाच्या साम्राज्याला धक्का लावण्यात येणार नाही असं आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं. पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडनं हे आश्वासन काही पाळलं नव्हतं आणि त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली होती. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असं म्हणतात. आणि या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असं गांधीजींना वाटू लागलं. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीनं मान्य केला. या काळामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य हे आपल्याला विशेषत्वानं पाहायला मिळालं. असहकार चळवळ ही गांधीजींची घोषणा होती आणि भारतात ब्रिटिश शासन या सहकार्यावरच अवलंबून आहे. आपण जर त्यांना सहकार्य केलंच नाही, आपण जर त्यांचा असहकार केला तर ते सरकार कोसळून पडेल. या उद्देशानं गांधीजींनी 1920 मध्ये नागपूर इथे जे अधिवेशन भरलं तिथे जे चित्तरंजन दास होते यांनी असहकाराच्या ठरावाला मंजुरी दिली. आणि हा सर्व याच्यामध्ये काय होतं की या ठरावानुसार जे काही गव्हर्नमेंट स्कूल होते, कॉलेज होते, परदेशी वस्तू होत्या, शाळा होत्या, महाविद्यालय होतं, इथं बहिष्कार टाकला. म्हणजे कोणी शाळेत जाणार नाही, कोणी अशा न्यायालयात जाणार नाही जिथं ब्रिटिशांचं आहे. याचं वाटचाल अशी झाली की असहकाराच्या कार्यक्रमानुसार पंडित मोतीलाल नेहरू जे होते तसेच चित्तरंजन दास या नामांकित वकिलांनी याच्यावर बहिष्कार टाकला. त्यांनी वकिली सोडली आणि त्या काळात शाळा कॉलेजमधील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. राष्ट्रीय शाळा निवडणुका याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. परदेशी कापडाच्या होळ्या, कापडावर बहिष्कार, परदेशी कापडाची विक्री करणाऱ्या दुकानासमोर निदर्शनं केली गेली. आणि 21 मध्ये मुंबईत प्रिन्स ऑफ वेल्सचं स्वागत हडताळ पाळूनच केलं गेलं होतं. मडेवाल्यांपासून बंगाल रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरली होती आणि ब्रिटिशांनी हे थांबवण्यासाठी खूप जास्त दडपशाही सुरू केली. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा इथं फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण अशीच मिरवणूक चालू होती. हे असहकार चळवळ चालू होती, मोर्चा चालू होता आणि त्यावरती त्या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. संतप्त झालेल्या जमावानं चौकीला आग लावली आणि पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस याच्यामध्ये टोटल ठार झाले होते. घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. 12 फेब्रुवारी 22 ला गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. त्यानंतर अशाच प्रकारचा एक सत्याग्रह मुळशीला पण झाला होता पुणे जिल्ह्याच्या. तर तिथं कोणी हा सत्याग्रह केला होता? सेनापती पांडुरंग महादेव बापट यांचं नाव लक्षात ठेवा, ज्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली होती. 22 मध्ये गांधीजींना अटक झाली. यंग इंडिया ते राष्ट्रद्रोही लीग छापल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली. अहमदाबाद मध्ये खास न्यायालय स्थापन केलं गेलं. गांधीजींना 6 वर्षाची शिक्षाही सुनावली आणि प्रकृती अस्वस्थ झाली गांधीजींची. गांधीजींनी मग जो असहकार चळवळ आहे ती बंद झाली असं सांगितलं. आपल्याला एक क्वेश्चन येऊ शकतो, गांधीजींनी असहकार चळवळ का थांबवली? तर चौरी चौराला जे काही हिंसा झाली त्यामुळे गांधीजींनी जे आहे ही चळवळ थांबवली होती. हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण, खादीचा प्रसार, राष्ट्रीय शिक्षण या गोष्टी गांधीजींनी मग त्या काळामध्ये केल्या होत्या. त्यानंतर आहे स्वराज पार्टी. राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांची अडवणूक करण्यासाठी सरकारची त्यांनी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली गेली. 23च्या निवडणुकीमध्ये प्रांतिक आणि कायदेमध्ये स्वराज पक्षाचे उमेदवार निवडूनही आले आणि प्रामुख्याने मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, नची केळकर यांचा त्यात समावेश होता. ही चळवळ थंडावली होती असहकार, पण राजकीय चळवळ थांबू नये यासाठी चांगले धोरण आणावे, कैद्यांना मुक्त करावं, विधिमंडळात ठराव संमत असे त्यांनी केले
की गोलमेज परिषद बोलवावी. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या अंतर्गत ज्या सुधारणा असमाधानकारक होत्या त्यानुसार सायमन कमिशनची 1919 ला जी आहे स्थापना करण्याचा विचार आला आणि याच पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने 1927 मध्ये जॉन सायमन याच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केलं होतं, ज्याला सायमन कमिशन असं म्हणतात. याच्यात एकही भारतीय सदस्य नव्हता. 7 सदस्य होते टोटल आणि 7 पैकी एकही सदस्य जो होता यामध्ये भारतीय नव्हता. त्यामुळं सायमन कमिशन जे आहे या सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सरकारनं घेतला. याच्यामध्ये आपण पाहू शकतो 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आलं. जिथं जिथं ते आलं होतं त्या ठिकाणी लोकांनी सायमन गो बॅक असे नारे दिले होते, म्हणजे सायमन परत जा. आणि या निर्देशांकावर लाठीने हल्ले करण्यात आले. लोकांना लाठीचार्जच्या माध्यमातून थांबवण्यात आलं, दडपण्यात आलं. या ठिकाणी सायमन कमिशन विरुद्ध लाहोर च्या जवळपास जे ठिकाण आहे तिथं लाला लजपत राय पण एका रेल्वे स्टेशनच्या जवळ असाच विरोध करण्यासाठी गेले होते, पण त्यात लाठी हल्ला त्यांच्यावरती झाला. त्यामध्ये सॉन्डर्स या पोलीस अधिकाऱ्यांना लालाजींच्या छातीवर मुद्दाम हे केले होते आणि या हल्ल्यानंतर निषेध सभेमध्ये लालाजी म्हणाले, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. आणि हे विधान पेपरमध्ये येऊ शकतं की हे कोणाचं विधान आहे, तर लाला लजपत राय. नेहरू रिपोर्ट, भारतातील नेते एकमतानं राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका भारत मंत्री बर्कनहेड यांनी केली. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन झाली आणि या समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू होते. वसाहतवादी स्वराज्य स्थापन करावं, प्रौढ मतदान पद्धती लागू कराव्या, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावे, भाषावार प्रांतरचना स्थापन करावी, हे प्रस्ताव त्यांनी या नेहरू रिपोर्ट मध्ये मांडले होते. 29 पर्यंत नेहरू रिपोर्ट काही स्वीकारला नाही, पण 1929च्या डिसेंबर मधील पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या लाहोर अधिवेशनात हे ऐतिहासिक ठरलेलं अधिवेशन आपल्याला दिसतं. त्या ठिकाणी इशारा देण्यात आला होता सविनय कायदेभंगाचा, म्हणजे आता इथून पुढे सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट सुरू होणार आहे. संपूर्ण स्वराज्याची मागणी त्याचबरोबर काय होती, तर वसाहतीचं स्वराज्य आतापर्यंतचं राष्ट्रीय सभेचं उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हतं. नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा जो काही ठराव आहे तो संमत झाला आणि याच्यामध्ये आपल्याला वसाहतीचं स्वराज्य उद्दिष्टाचा त्याग, त्याचबरोबर संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचं ध्येय बनलं. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला आणि 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असं ठरवण्यात आलं. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली आणि देशामध्ये सर्वत्र चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं. आता याच्यातले काही क्वेश्चन्स आहेत. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून सुरू केली? दक्षिण आफ्रिका. शेतकऱ्यांनी या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली होती. कोणता जिल्हा होता तो? खेडा जिल्हा. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारनं दिलेल्या या किताबाचा त्याग केला, सर नावाच्या किताबाचा. दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णियांवर 6च्या आदेशाने कोणती बंधनं घातली होती? त्यांना आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र वापरायला सांगितलं होतं. त्यानंतर गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कुठे केला? चंपारण मध्ये केला. त्यानंतर जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण होता? मायकल ऑडवायर. याच्यामध्ये तो जबाबदार होता आणि मायकल ऑडवायर सोबतच एक नाव लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला त्याच्यात कन्फ्युजन नको, कारण 2 अधिकारी याच्यात आहेत. एक जनरल डायर आहे आणि एक आहे मायकल ऑडवायर. तुम्हाला हत्याकांडाच्या बाबतीमध्ये इथं जर तुम्हाला दिसत असेल तर हत्याकांडाला जबाबदार कोण होता? तर मायकल ऑडवायर हेच उत्तर आलं पाहिजे. आणि गोळीबार करणारा प्रत्यक्ष कोण होता? तर तो होता जनरल डायर. ओके, तर याचं उत्तर काय असेल बेटा? मायकल ऑडवायर. ठीक आहे, याचं उत्तर काय असेल? मायकल ऑडवायर. आता हे जबाबदार नाही म्हटलंय, म्हणजे आदेश देणाराच म्हटलेला आहे, तर मग तुम्ही हेच करू शकता. नॉर्मली जे तुम्हाला जनरल डायर दिलेलं आहे, जनरल डायर हेच उत्तर करा, कारण आपल्याला जबाबदार विचारलं तर आपण जे आहे ते हे करू शकतो. ठीक आहे, मायकल ऑडवायर. जबाबदार नाहीये, तिथं आदेश दिला होता
त्यामुळे याचं उत्तर सिम्पली जनरल डायर हेच ठेवा. बाकी सत्याग्रह काय आहे त्याचा एक स्पेशलच पॅराग्राफ आहे. स्वराज पक्षाची स्थापना का झाली, तर काँग्रेसमधून मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास या लोकांनी केली होती. आणि बाकी हे सकारण स्पष्ट तर तुम्ही करूच शकता. रौलट कायद्याला विरोध का झाला, कारण तो काळा कायदा होता. त्याच्यात लोकांना कुठेही कधी उचलून जेलमध्ये टाकत होते. बेसिक गोष्टी तुम्हाला हे त्याच्यामध्ये दिसणार आहे. पुढील चॅप्टर मध्ये आपण सविनय कायदेभंग चळवळ बघणार आहोत. आणि तोपर्यंत या क्लासला इथं आपण थांबवतोय. थँक्यू सो मच. या व्हिडिओला जाता सगळ्यांनी लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.